नमस्कार महाराष्ट्र. औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या आव्हानांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घोषणा. NIPM पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरच्या वतीने आयोजित परिसंवादाचे आयोजन. देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी औद्योगिक क्षेत्राचा वेगवान विकास गरजेचा असून त्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापकांना भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले. ते शनिवारी 13 एप्रिल 2024 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट च्या पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरच्या वतीने पुणे स्टेशन येथे हॉटेल शेल्टन ग्रँड येथे आयोजित पुणे आणि जवळपासच्या औद्योगिक परिसरातील मनुष्यबळ व्यवस्थापकांसमोरील आव्हाने व उपाययोजना या विषयावरील परिसंवादात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी औद्योगिक कंपन्यांमधील मनुष्यबळ व्यवस्थापकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अंमलात आणण्यात येतील, असेही सांगितले. ब्युरो रिपोर्ट, N मराठी न्यूज. साधारण प्रत्येकाला आयुष्य जगत असताना ज्या गोष्टी पाहिजेत त्या पुण्याच्या परिसरामध्ये आहेत आणि त्याच्यावर पुण्याला प्राधान्य दिलं जातं. म्हणूनच पुण्यामध्ये माझं रांजणगाव आणि इतर पण काही प्रायव्हेट जागेमध्ये आली आणि इतर पण मग बारामती, जेजुरी, इंदापूर, कुरकुम, दौंड अशाही वेगवेगळ्या भागामध्ये आपण तिथं इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न केला, केमिकल झोन आणण्याचा प्रयत्न केला. पण तिकडच्या भागामध्ये मगाशी आधीच्या तिन्ही वक्त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्रास होईल असं कटाक्षाने पाहतो. कुणी जर दादागिरी केली, गुंडगिरी केली तर आम्ही एक आदरयुक्त दबदबा तिथं निर्माण करतो. मगाशी जे सांगितलं की इथं आमच्याकडनंच खडी घेतली पाहिजे, वाळू घेतली पाहिजे, आमचीच मशिनरी लावून खोदाई